नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी श्रीपाद आगेदिघे आणि लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। जवळपास 26 लाख महिलांचे जे हप्ते आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। यामागे कारण काय आहे, कशामुळे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि या 26 लाख महिलांना इथून पुढे हप्ते मिळणारच नाहीत का किंवा शासनाकडून परत यांना हप्ते दिले जाणार आहेत का, याबद्दलची सविस्तर माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ज्या आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत अदिती तटकरे, त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। नेमकी काय माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघून घेऊया। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवलेली आहे। बघा, ओळख पटवण्यासाठी म्हणजेच हे खरेच लाभार्थी आहेत का हे पटवण्यासाठी शासनाने काय केलं आहे की जेवढे काही शासनाचे विभाग आहेत संपूर्ण विभागांकडून माहिती मागवलेली आहे आणि यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 म्हणजे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे। कोणी सादर केली तर माहिती व तंत्रज्ञान विभागाने या सर्व विभागांकडून ही माहिती संग्रहित केली आणि त्यांनी त्या माहितीमध्ये नमूद केलेलं आहे की 26 लाख जे लाभार्थी आहेत, ज्या लाभार्थी महिला आहेत, ह्या लाभार्थी महिला लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत आहेत आणि ह्या अपात्र बहिणी आहेत, असं माहिती व तंत्रज्ञान विभागाने शासनाला कळवलेलं आहे। त्यानंतर समोर काय सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी बघा, यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी देखील निदर्शनाला आलेल्या आहेत। मध्ये यामध्ये काय निदर्शनाला आलेलं आहे बघा, तर काही ठिकाणी लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत, काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त बहिणी ज्या आहेत त्या या योजनेचा लाभ घेत आहेत आणि काही ठिकाणी काय झालं आहे तर सरळ पुरुषांनीच या योजनेचा लाभ घेतलेला आहे। खरं तर ही महिलांची योजना आहे आणि यामध्ये तुम्ही 2 दिवसापूर्वी बातमी ऐकली असेल की 14,200 पुरुषांनी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर अशा काही ज्या घटना आहेत ह्या यामध्ये घडलेल्या आहेत आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने हे सर्व विभाग या ठिकाणी छाननी केलेले आहेत आणि अशा प्रकारची माहिती शासनाकडे पुरवलेली आहे। एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेणारे देखील या लाभार्थी यामध्ये आहेत, एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभ घेणारे देखील लाभार्थी आहेत आणि सरळ पुरुष देखील या ठिकाणी लाभ घेत आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता एका कुटुंबामध्ये म्हटलं तर एका राशन कार्डवरती किती महिला आहेत, त्यापैकी फक्त 2च महिलांना लाभ मिळणार। 2 पेक्षा वरच्या ज्या महिला आहेत, 2 पेक्षा 3, 4, 5 जर महिला असतील तुमच्या रेशन कार्डमध्ये तर त्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार, फक्त एका कुटुंबातील 2 महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल असं या ठिकाणी याआधी देखील सांगण्यात आलेलं आहे। तर अशा काही ज्या बाबी आहेत ह्या शासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत माहिती व तंत्रज्ञान विभागाने। त्यानंतर या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे। 26,34,000 जे काही लाभार्थी आहेत अशा सर्व अर्जदारांचा जो लाभ आहे तर हा तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे। त्यांना हप्ता मिळू शकतो परंतु सध्या त्यांचा जो लाभ आहे हा तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 या महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे। ज्या 2.25 कोटी लाभार्थी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्यांना जून महिन्याचा लाभ मिळालेला आहे, परंतु ज्या काही 26,34,000 ज्या लाभार्थी अपात्र करण्यात आलेले आहेत त्यांचा तात्पुरता लाभ हा बंद करण्यात आलेला आहे। त्यानंतर अजून काय दिलेलं आहे बघा, तात्पुरत्या स्वरूपामध्ये लाभ स्थगित केलेल्या 26 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। बघा, 26 लाख लाभार्थ्यांमध्ये जर तुमचा नंबर असेल तर असं समजू नका की तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणारच नाही। तुम्ही जर योग्य लाभार्थी असाल, योग्य पद्धतीने लाभ घेत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व माहिती विचारली जाणार आहे आणि त्यानंतरच या लाभार्थी महिलांना परत शासनातर्फे पुन्हा हा जो लाभ आहे हा सुरू करण्यात येणार आहे। परंतु सध्या तरी या 26 लाख लाभार्थ्यांचा जो लाभ आहे हा तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे। त्यानंतर अजून काय दिलेलं आहे, शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब
उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि शासन स्तरावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। जर तुम्ही दिशाभूल करून शासनाची जर या योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून या योजनेचा जे गैरवापर करत आहेत अशा लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती होती। सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।